नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज, पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण हिरा या मौल्यवान रत्नाविषयी चर्चा करणार आहोत. मंडळी, हिरा हा अत्यंत मौल्यवान, तितकाच कठीण, चमकदार, त्याला जितके पैलू पडतील तितकं अधिक सुंदर हे रत्न दिसतं आणि त्यामुळे आज आपण हिऱ्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओत आलेल्या आहेत अनु मोतीवाला मॅडम. अनु मॅडम, स्वागत आपलं. नमस्कार. सगळ्यात आधी आपण अनु मॅडम यांच्याविषयी जाणून घेऊयात. थोडक्यात त्यांची ओळख करून देते. अनु मोतीवाला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या प्रसिद्ध रत्नशास्त्री H.A. मोतीवाला यांच्या कन्या आहेत आणि परंपरेने रत्नशास्त्री या घराण्यातील त्या वंशज आहेत. या परंपरेने घराण्यातील आलेला वारसा त्या अखंडपणे पुढे नेत आहेत, यशस्वीपणे चालवत आहेत. मंडळी, बऱ्याचदा आपल्याला हिरा हा धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे हिऱ्याचे फायदे काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत किंवा हिरा धारण केल्यानंतर कशा प्रकारे आपण काय विशेष गोष्टी ज्या आहेत त्या पाळायला हव्यात या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अनु मॅडम, आज हिऱ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर एखादा छोटासा का होईना हिरा आपल्या त्या दागिन्यांच्या डब्यामध्ये असावा किंवा आपल्या तिजोरीत असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण हिऱ्याची आणखी काय खासियत तुम्ही सांगाल? हिरा, डायमंड ज्याला आपण म्हणतो, हा शुक्र ग्रहाचा रत्न आहे. तसंच हे जितकं सुंदर आहे ते जगातील तितकाच हार्ड स्टोन आहे, जे कधीच नष्ट होऊ शकत नाही. हिरा हा पूर्णपणे कार्बनचा साठा आहे. आणि जसं मी पहिला म्हटले की आपण बाकीचे रत्नाला एक आयु आहे की तुम्ही 5 वर्ष वापरून बदलायचं आहे, काही रत्न 7 वर्षानंतर बदलायचं आहे, काही रत्नांना झीज येते म्हणून चेंज करायचं आहे. तसं हिरा हा कधीही नष्ट नाही होणारा. हिरा हे सदा केली म्हणतात ते उगाच नाही. हो, बिलकुल. ते जे तुम्ही बोलला की सदा केले, खरंच ते सदा केले, ते कधीच नष्ट होत नाहीये. आणि तसंच ते जितकं सुंदर आहे तसंच त्याचे वेगवेगळे रंगही आपल्याला उपलब्ध होतात. अच्छा. हां, शास्त्रानुसार आपण हिरा पांढरा किंवा पिवळसट धारण करतो, पण त्याच्यामध्ये गुलाबी रंगाचा हिरा, निळ्या रंगाचा हिरा, हिरव्या रंगाचा हिरा, छान पिवळ्या कलरचा हिरा उपलब्ध होतो. अच्छा. रत्नशास्त्रानुसार किंवा कोणकोणत्या शास्त्रानुसार आपण हिरा धारण करू शकतो किंवा सल्ला दिला जातो तसा? ज्योतिषशास्त्रानुसार जे आपले आहेत की आपण कुंडलीचा अभ्यास करून हिरा रत्न धारण करण्याचा सल्ला देतो. त्याचबरोबर तूळ राशी आणि वृषभ राशी ह्याचा जे स्वामी आहे तो शुक्र ग्रह आहे, किंवा तूळ राशी आणि वृषभ राशी जे लग्नेशमध्ये कुठल्या दुसऱ्या राशीमध्ये असेल तरीही तुम्ही हिरा रत्न धारण करू शकता. त्याचबरोबर अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म 6 तारखेला, 15 तारखेला किंवा 24 तारखेला झालेला आहे त्यांनीही हिरा धारण करू शकता. हिरा खरं तर आपण म्हणतो त्याप्रमाणे अत्यंत आकर्षक असं रत्न, तितकंच चमकदार. जितके त्याला जास्त पैलू तितका तो जास्त आकर्षक आणि प्रकाश जो जेव्हा त्याच्यावर पडतो आणि तेव्हा जी प्रभावळ त्याची उजळून निघतं ती अत्यंत सुंदर अशी असते. मात्र हिरा धारण करणं फक्त शोभेच्या दृष्टीने किंवा दागिना म्हणून आपल्याकडे असावा असं वाटणं किंवा दागिना म्हणून आपण त्याला धारण करणं ही गोष्ट वेगळी. पण जेव्हा ज्योतिषांतर्फे हा सल्ला दिला जातो की तुम्हाला हिरा धारण करायचा आहे, तर ही धारण करण्याचे फायदे काय आहेत, म्हणजे शास्त्रोक्त फायदे? सर्वात प्रथम म्हणजे हिरा धारण केल्याने ऐश्वर्य प्राप्त होतं. संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला अडचणी येतात, सौंदर्यामध्ये किंवा स्किनचे प्रॉब्लेम पण असतील तरी सुद्धा हिरा धारण करू शकतात. त्याचप्रमाणे कला क्षेत्रात असणारे व्यक्ती, आर्किटेक्ट, मीडियामध्ये काम करणारे, फिल्म लाईनमध्ये काम करणारे, ग्लॅमरस लाईफ ज्यांना पाहिजे असते त्यांनी, किंवा ज्यांच्याकडे पैसा येत नाही, हिरा धारण केल्यामुळे पैसा इझिली येतो. शुक्र अट्रॅक्ट करतो. ह्याच्यावर देवी लक्ष्मीची खास कृपा आहे असं म्हटलं गेलंय. ज्याच्याकडे हिरा असतो त्याचा वैवाहिक आयुष्य खूप सुखी असतो.
त्याचबरोबर काही लोकांना प्रेमामध्ये अपयश येतो किंवा लाईफ पार्टनर बरोबर जमत नाही, ह्या लोकांनीही हिरा धारण करावं. आणि दुसरं म्हणजे जे चित्रकलामध्ये पेंटिंग्समध्ये आहेत, कलरमध्ये काम करतात, त्याचबरोबर जे सोने चांदीचे व्यापार करतात, ह्या लोकांनीही हिरा धारण करावं. याच्यामुळे त्यांना खूप फायदा होतो. शेअर मार्केटिंगमध्ये काम करणारे किंवा शेअर मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट ठेवणारे लोकांनी हिरा रत्न धारण केल्यामुळे त्यांना खूप फायदा होतो. अच्छा, पण ही धारण करण्याची काही पद्धत असेल तर ती जरा सविस्तररित्या सांगा. हिरा जेव्हा तुम्ही धारण करताय तर हिरा रत्न धारण करताना शुक्ल पक्षामध्ये ही पहिला शुक्रवारच्या दिवशी हिरा आपला हे शुक्राचा जेव्हा होरा असतो त्या होरामध्ये धारण केले किंवा शुक्राचे जे नक्षत्र आहेत आपले त्या नक्षत्रांना बघून तुम्ही हिरा धारण केला तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. त्याचबरोबर आपले नवरात्रीमध्ये अश्विनी महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही हिरा धारण करताय तर त्याचा जास्त त्या लोकांना फायदा होतो हिऱ्याचा. अश्विनमध्ये जेव्हा आपण धारण करतो तेव्हा त्या नक्षत्रामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये नवरात्रीच्या देवीची जे कृपा असते त्याच्यामध्ये हिरा अवश्य धारण करावा. म्हणजे जेव्हा देवी तत्व जास्त कार्यरत असतं त्यावेळी हिरा धारण करणं फार महत्वाचं असतं. खूपच त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र अस्तेत आहे आणि त्यांना शुक्राची मदत हवी आहे त्या लोकांनी हिरा घातल्यामुळे पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळा स्पार्क येतो. म्हणतो ना की चमक आणि एक प्रेझेंटिंग जे बोलतो ना आपण तशी एक चमक, एक चेहऱ्यावर एक तेज वाढते तुमची. तेज वाढतं. जे कुणी हिरा धारण करतो त्याच्यामध्ये एक वेगळं तेज असतो. तो तेजस्वी रत्न म्हणून पण ओळखला जातो. अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्यासाठी हिरा धारण करणं हे अत्यंत शुभ आणि खूप छान परिणाम घेऊन येतं? वृषभ राशी, तूळ राशी, मिथुन राशी, कन्या राशी, मकर आणि कुंभ राशीचे लोकांनी जर हिरा धारण केले की त्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होतो. पण त्याच्या अगोदर एकदा त्यांनी ज्योतिषशास्त्राचा सल्ला जरूर घ्यावा. शुक्राची परिस्थिती ते बघून वापरले की त्यांना उत्तम फायदा होतो त्याचा. अच्छा, आणि कोणत्या अशा राशी आहेत ज्यांनी हिरा धारण करू नये किंवा लांब राहा, म्हणजे किती मोह असला तरी तो हिऱ्याकडे बघू सुद्धा नाही? मेष राशी आहे, त्याचप्रमाणे धनु राशी, वृश्चिक राशी, कर्क राशी, ह्या लोकांना जर हिरा धारण करायचा असेल तर त्यांनी शास्त्रानुसार आपली कुंडली किंवा हस्तरेखा किंवा अंकशास्त्राचा अभ्यास करून हिरा रत्न धारण करावं. का हिरा जितका फायदा देतो तितकंच तो घातकी आहे किंवा त्रासही होऊ शकतो. त्याच्यामुळे सावधानी घेऊन तुम्ही रत्न योग्य पद्धतीनं रत्न निवडून धारण केले की त्याचा तुम्हाला उत्तम फायदा पोहोचतो. अच्छा, अशा म्हणजे किती दिवसानंतर आपण समजा हिरा रत्न धारण केलं आणि किती दिवसानंतर त्याचा परिणाम जाणवायला आपल्याला सुरुवात होते आणि संकेत काय असतात की हां छान होत आहे काहीतरी? जेव्हा आपण हिरा धारण करतो, हिरा धारण केल्यामुळे 6 दिवसामध्येच तुम्हाला जाणवायला लागतं की आपल्याला काही छान शुभ संकेत, त्या क्षणापासून त्यांच्याकडे पैसा यायला लागतं किंवा तेज वाढतं, बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येतं, तुम्ही व्यवस्थितपणे कामाची पद्धतमध्ये प्रेझेंटिंग तुमचं छान असतं. इवन तुमचे कपड्यांमध्येही तुमच्या निवड जी क्षमता आहे ती वाढते. अच्छा, ह्याच्यामुळे तुम्हाला जाणवायला लागतं. पण कष्टाला पर्याय नाही आहे, तुम्ही कष्ट करत रत्न वापरावे. अमेरिकन डायमंड ज्वेलरी जी आहे ती खूप पॉप्युलर पण आहे आणि खऱ्या हिराच्या तुलनेत अमेरिकन डायमंडची ज्वेलरी जी आहे ती थोडी स्वस्तात सुद्धा पडते. म्हणजे भली आपण ती सोन्यात घेतली, प्लॅटिनममध्ये घेतली तरी ती स्वस्तात पडते. तर अमेरिकन डायमंड्सविषयी तुमचं काय मत आहे? अमेरिकन डायमंड म्हणजे हे कल्चरल हातानं बनवलेले
मॅनमेड रत्ने आहेत, ज्यांना आता बोलले ना ज्वेलरीमध्ये पांढरे शुभ्र हिरे आणि त्याच्यामध्ये एखादा माणिक जडवा किंवा नीलम बसवा की तिथं ते उठून दिसतं, त्याची शोभा वाढते. त्याच्यामुळे अमेरिकन डायमंड्स खूप उत्पादन केले गेले की शक्य नाही आहे ओरिजिनल डायमंड बसवणे, तर हे फक्त एक शोभेसाठी आहे, ह्याचा हिऱ्याशी काहीही संबंध नाही आहे. हां, तुम्ही हिऱ्याच्या जागी जर उपरत्न वापरणार असेल तर तुम्ही ओपल किंवा झिरकॉन वापरू शकताय, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा छान मिळतो. बाजारामध्ये मोझोनाईट पण अवेलेबल आहेत जे हिऱ्याचं काम करतात, पण हे सबस्टिट्यूट आहेत. सबस्टिट्यूट जास्ती प्रमाणे पर्याय आहे, तर त्याचा फायदा तुम्हाला 50% आरामात होतो. ओपलमध्ये काही फायर ओपल आहेत जे ऑस्ट्रेलियनमधून उपलब्ध होतात आणि ते खूप महाग पण असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी जे तुम्हाला साध्य होऊ शकतं ते धारण केल्यामुळे. अच्छा, आणखी एक की आता आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये खरं तर हिऱ्याची भुकटी पण वापरली जाते, काही कॉस्मेटिक्समध्ये आणि काही औषधांमध्ये सुद्धा वापरली जाते, तर त्याविषयी काय सांगाल? आरोग्याच्या दृष्टीने हिरा कसा काय प्रभावी आहे? सर्वप्रथम म्हणजे हिरा आपल्या हृदयावर काम करतो, हार्टसाठी. तो खूप छान आहे का, तो घालणारा व्यक्ती कायम खुश राहतो. ज्यांना हिरा सूट होतो तो व्यक्तीला नर्वसनेस आणि दुखी होत नाही तो, त्याच्यामुळे आपला हृदय कायम हॅपी असतो. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही बोलला की कॉस्मेटिक्समध्ये हिऱ्यामध्ये त्याचे पावडरमध्ये इतकं सुंदर आहे की आपण त्या पावडरनं दुसरेही रत्नांना जेव्हा पॉलिश करतो तर ते चमक वाढते. वा. तसंच आपले स्किनवर जेव्हा ते कॉस्मेटिकमध्ये फेस पॅकमध्ये वापरले जातात, काही वेळेस त्याचं काही आता जे मसाजसाठीही काही वेळेस वापरला जातो ऑइल्समध्ये, त्याच्यामुळे तो शाईन जे शाईन एक पाहिजे डायमंड सारखी ते मिळून जाते. अच्छा, हिरा खरा आहे किंवा खोटा आहे हे ओळखण्याचा एक परिमाण असतं, तर ते काय परिणाम आहेत, काय नॅचरल हिऱ्यामध्ये कधीही नवरंग दिसत नाही, त्याची चमक एकदम स्पष्ट आणि तो क्लिअर असतो. म्हणजे पांढरीच तुम्हाला चमक दिसणार, शुभ्र, पांढरी शुभ्र एकदम. आणि तुम्ही जेव्हा त्याला सूर्यासमोर हिरा हे करताय तर त्याचा रिफ्लेक्ट एकदम गोल्डन येतो. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सर्टिफाईडच डायमंड आणि त्याचा ओरिजिन नॅचरल असावा असंच घ्यावं. त्याच्याशिवाय हिरा तुम्ही स्वतःहून ते बघायलाही जाऊ नका, का फसवणूक ह्याच्यामध्ये खूप होते. खरा हिरा हा कसा ओळखायचा? जसं मी तुम्हाला बोलले की खरा हिरा ह्याचं एकमेव म्हणजे प्रमाणपत्र, आणि दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये जे हिरा आपण मॅग्निफाय ग्लासमध्ये बघतो, खरे डोळ्यानं तुम्हाला लक्षात येणार नाही. मॅग्निफाय ग्लासमध्ये जेव्हा हे बघतो तर ह्याचा पूर्णपणे पांढरा आणि हे जे पैलू आणि त्याच्यात एक नंबर असतो सर्टिफिकेशनमध्ये, तो आत जडलेला असतो हिऱ्यामध्ये. तुम्ही जेव्हा प्रमाणपत्र सकट हिरा खरेदी करताय तर त्याच्या आत एक नंबर, एक कोड असतो. ते कोडवरनं तुम्ही ओळखू शकताय की हे कधीचा आहे आणि हे गव्हर्नमेंटला किंवा सर्टिफाईड आहे. हिरा खरेदी करताना काय काळजी घ्यायची असते? सॉलिटर हिरा ज्याला आपण मोठा आकाराचा म्हणतो, ते घेताना तुम्ही थोडा तुमच्या कुंडलीचा अभ्यास किंवा ज्योतिषाचा सल्ला घ्या. बाकी जे मार्केटमध्ये आहेत जे ज्वेलरीच्या रूपात छोटे छोटे असतात, ते छोटे एकदम 1 सेंटपेक्षाही छोटे असतात, ते कुणीही वापरू शकतो. हां, काही फॅमिलीजमध्ये मी असं बघितलं की ते हिरा घातले की त्यांना घातकच ठरतं. काही लोक हिरा वापरत नाही, तर ह्यांनी थोडा काळजी घ्यावी. बाकी जे मार्केटमध्ये येतं ते लॅब ग्रोन डायमंड्स आहेत, त्याच्यामुळे जास्ती नुकसान तर काय होत नाही. अच्छा, हिरा धारण केल्यानंतर काही विशेष काळजी घ्यायची असते का? ज्या जातकांनी त्याच्यावर संस्कार केलेले आहे हिऱ्यावर की तुम्ही सिद्ध करून जेव्हा वापरताय, तर जसं मी कायम बोलत आलेली आहे की ते वारलेल्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये घालू नये. हां, ह्याची लाईफ अपार आहे, ते तुम्ही घालून तुमच्या फॅमिलीमध्ये कुणालाही दिला, तुमचं कार्य संपल्यावर तर चालेल. अच्छा,
ठीक आहे, तेव्हा ते परत सिद्ध करून वापरू शकतात. म्हणजे हिरा रियूज करून वापरू शकतो आपण. अच्छा अच्छा अच्छा. हा. नाही, बऱ्याचदा असंही होतं ना, की चल हौस म्हणून एखादी ज्वेलरी, माझ्याकडे हिरा आहे तर आज काही लग्न कार्य आहे बाबा, घाल, विशेष फंक्शन आहे घरात, तर मग दुसरं आपण मुलांनाही घालायला देतो आपल्या. बरोबर. तर मग ते करणं कितपत योग्य आहे हिराच्या बाबतीत? आता त्याच्यावर काही संस्कार झालेले नाही आहेत. ॲज अ ज्वेलरी तुम्ही अर्ध्या तासासाठी वापरणार आहे, हां, हां. तर त्याच्यामुळे काही असं बराच फरक तर पडत नाही आहे. पण हां, जसं मी म्हटले, एक सॉलिटर हिरा आहे, समजा एक 50 सेंटचा आहे किंवा 1 कॅरेटचा आहे, तर ते देण्याआधी सांभाळा. ते सूट होतं काय? अचानक अपघात होण्याचे किंवा त्रास होण्याचे शक्यता असतात. अच्छा, जेव्हा म्हणून ते सूट होऊन जेव्हा का ह्याचा solitaire हिरा कार्य असं. फास्ट आहे किंवा विनाकारण भांडण होणे, शुक्र अस्त असल्यामुळे त्याला जर तो सूट होत नसेल किंवा त्याच्या कुंडलीला तो चालत नसेल, तर काही विनाकारण अशुभ घटना घडण्याची संभावना असतात. हिरा रत्न हे सोन्यात चांगलं दिसतं, प्लॅटिनममध्ये दिसतं, व्हाईट गोल्डमध्ये, रोज गोल्डमध्ये दिसतं, किंवा चांदीमध्ये आपण धारण करू शकतो, कशात? शास्त्रानुसार तुम्ही व्हाईट गोल्ड किंवा प्लॅटिनियम किंवा गोल्डमध्ये धारण करू शकतात. हे हार्ड स्टोन आहे. कुठल्याही धातूमध्ये 18 कॅरेट मध्ये जर तुम्ही बनवून घेता तर त्याची पकड छान असते. त्याचबरोबर जसं मी बोलले, शुक्रवारी शुक्राचा जप करून त्याच्यावर सिद्ध करून तुम्ही पंचामृत शुद्धीकरण करून घ्या. हळद कुंकू अक्षदा वाहून पहिल्या पहरमध्ये शुक्राच्या औरामध्ये धारण केले की हे हिरा खूप छान काम करतो. म्हणजे पंडितजींकडनं पण आपण पूजा करून घेऊ पूजा शकतो करून अशीच? घेऊ शकताय. फक्त काय की त्यांनी सकाळची वेळ देऊन तुम्हाला ते व्यवस्थित सिद्ध करून द्यावे. अच्छा, सकाळच्या वेळेचं काय महत्व आहे हिऱ्याच्या बाबतीत? कुठलाही वारीचा जे वार आपण म्हणतो, आज गुरुवार आहे किंवा शुक्रवार आहे, ते सूर्य उदय झाल्यावर जे होरा असतो तो एकदम अतिशय उत्तम आणि बोलतो ना की तो त्याला खूप छान ताकद असते. सूर्यदेवची त्याच्यावर कृपा असते. त्या कृपामध्ये त्या वाराचा खूप छान पॉझिटिव्ह इफेक्ट येतो. त्याच्यामुळे सकाळच्या औरामध्ये घातल्यामुळे ते ताकदही वाढते रत्नाची. जसं आपण इतर रत्नांच्या बाबतीत बोलतो की कधी ओव्हल शेपमध्ये किंवा कधी गोलाकार, तर किंवा आता हिराच्या बाबतीत म्हटलं की त्याला जसे पैलू पडतात तसं जसा आकारही बदलत जाऊ शकतो, त्याच्यामुळे काही विशिष्ट असा आकार आहे का? आता जास्तीत जास्त जेव्हा आपण बोलतो की 10 सेंटचा हिरा असेल तर त्याच्यामध्ये तो स्क्वेअर किंवा लिफी शेप किंवा रेक्टँगल नसावं, तो राऊंडच असावं. का हा कॉस्मिक रेजानुसार काम करतात. त्यांना राऊंड असेल की ते ओढून घेण्यामध्ये त्यांना ताकद वाढते. हां, 1 कॅरेट तुम्ही 1 कॅरेटचा रत्न वापरताय किंवा 50 सेंटचा वापरताय तर तो ट्रायंगल असू दे किंवा लिफी असू दे किंवा रेक्टँगल असू दे ते चालेल. अच्छा, म्हणजे जेव्हा पैलू पडतात हिऱ्याला तेव्हा याच गोष्टींचं जास्त लक्ष ठेवलं जातं, म्हणजे कारागीर या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात की पैलू जे आहेत, पैलू कसे पडतात त्या हिऱ्याला, त्या खड्याला, तेही फार महत्त्वाचं असतं. खूप महत्त्वाचं आहे. का म्हणजे हिरा रत्न जे आहे तो हाताना कट होणारा रत्न नाही आहे. त्याला मशीन, तो मशीननं कट होणारा रत्न आहे. जेव्हा ते कट होतो तो प्रॉपर त्याला पैलू पाडले जातात आणि एक पॉईंट ठेवला जातो. तो पॉईंट जेव्हा हाताला आपले टच होतो, तो उजव्या हाताच्या अनामिकामध्ये किंवा लेफ्ट हँडच्या अनामिकामध्ये तुम्ही धारण करू शकता. ठीक आहे, सोन्यात किंवा प्लॅटिनियममध्ये. आणि जे अंगठी जेव्हा बनते तेव्हा ते खालचा जे भाग आहे तो ओपन असावं. त्याच्यामुळे ते रत्न स्पर्श होतात बॉडीला आणि ते कॉस्मिक रेज आपल्या बॉडीतनं बाहेर आणि सूर्यकिरणापासून आपल्याला ओढून ते ताकद देतात. अच्छा, आणखी एक की हिरा आपण धारण केलेला आहे, कधी कधी आपण तो बाजूला ठेवतो, कधी कधी घाई गडबडीत आपण कुठेतरी अनावधानाने ठेवून देतो. पण असं होऊ नये किंवा यासाठी किंवा त्या रत्नामधली परिणामकारकता कमी होऊ नये, हिऱ्यामधली परिणामकारकता कमी होऊ नये, त्याचा इफेक्ट कमी होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायची? जेव्हा आपले ज्वेलरी जिथं आपण ठेवतो तिथं तुम्ही एका छान सुंदर गोल्डन कलरचे कापडमध्ये त्याला अत्तर लावून पॅक करून ठेवावं.
त्याच्यामुळे का मी जसं बोलले की हिरा जे आहे तो शुक्राचा रत्न आहे अगदी येस. आणि शुक्राला सुगंध खूप आवडतो. वा. तसं ते तुम्ही लावून ठेवला एका साईडला आपल्या तिजोरीमध्ये का म्हणजे हा महाग रत्न आहे तर इथं तिथं आपण देवघरात किंवा इथं तिथं ठेवू शकत नाही. तर आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीची जी जागा आहे तिथं ठेवलं की त्याचा तुम्हाला वाईट इफेक्टही येणार नाही आणि तिथंही तो प्रसन्न आणि वाढण्यामध्ये ते पण मदत होऊन जाईल. आपल्यापैकी बरेच जण मॅडम परफ्युम्स पण वापरतात, तर कदाचित परफ्युम्सच्या संपर्काने आणि विशेषतः अल्कोहोलयुक्त जे परफ्युम्स असतात त्याच्या संपर्काने सुद्धा हिऱ्याला त्रास होऊ शकतो, म्हणजे ते रत्न त्याची प्रभाविता कमी होऊ शकते. हिरा इतका कठीण आहे की हिऱ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा धातूला प्रॉब्लेम येऊ शकतो जे गोल्ड किंवा आपण बाकीचे काही तिच्यात जे अल्कोहोलिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे, पण नाही हिऱ्याला काही त्रास होत नाही. हा बाकीचे रत्नांना होऊ शकतो त्याचा हार्ड केमिकल जे असेल ते. ऑर्गॅनिक परफ्युम्स तुम्ही वापरू शकता. आता जाता जाता काय एक विशेष टिप द्याल हिऱ्याविषयी? फक्त एकच सांगेन की हिरा वापरताना काळजीपूर्वक छान शास्त्रीचा सल्ला घेऊन वापरावं आणि कधीही तुम्ही एकदा वापरला तर अधूनमधून काढून ते दुसऱ्यांना धारण करायला देऊ नये. तुम्ही स्वतःसाठी वापरताय तर ह्याची काळजी घ्यावी आणि नॅचरल रत्न वापरावं. अच्छा, अनु मॅडम, नवग्रह रत्न केंद्रामध्ये जे हिरे उपलब्ध आहेत, सगळीच मौल्यवान रत्न तुमच्याकडे असतात, तर हिऱ्याविषयी काय सांगाल की तुम्ही जेव्हा ग्राहकांना देता तेव्हा एक काही मानकं असतात, तर ती मानकं काय आहेत, काय म्हणजे सर्टिफिकेशन संदर्भात तुम्ही काय सांगाल? आम्ही जेव्हा रत्न देतो तो IGI, GI आणि GIA हे खूप छान सर्टिफिकेशनचे जे माध्यम आहेत त्यानुसार रत्न देतो. त्याच्यामुळे होते का की तुम्ही जेव्हा हिरा माझ्याकडे परत कधी बोलला की मॅडम तुम्ही हे 50 सेंटचं दिलं हे परत घ्या आणि मला 1 कॅरेटचा पाहिजे, तर तुम्हाला तुमचे 90% जे पैसे आहेत ते रिटर्न मिळतात किंवा त्या रत्नामध्ये ते हे होतात की मर्ज होऊन आम्ही मग दुसरा वरचे पैसे घेऊन दुसरा रत्न देतो. अगदी अगदी ते डायमंडसाठी फक्त. अगदी. तर आपण पाहिलं, आज आपण या भागामध्ये हिरा या रत्नाविषयी खूप छान माहिती घेतली आणि अनु मोतीवाला भोसले आपल्याला हिऱ्याविषयी खूप छान माहिती सांगत होते आणि खूप छान माहिती त्यांनी या सगळ्या संदर्भात दिली. अनु मॅडम, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा पुढारी न्यूज.